Hello and welcome all to the 57th part of the series on self-exploration, part 2 of Swans, How's Ek Sthiti, How's Ek Shakti, an exploration in my mother tongue Marathi, joining the dots, contemplating, comprehending and sharing it with you all raw. All that sounds great is the grace of all those who have blessed me. And all that sounds not so great is my limitation. हंस एक स्थिती गेल्या भागात पाहिलं. असंच हंस ही एक अद्भुत शक्ती आहे. छोटं बाळ जन्माला आलं की क्याहा 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 असं करून रडतं. प्रत्येक बिंदूमध्ये सिंधूचे सगळे गुण असतातच. समुद्राचे सगळे गुण त्या समुद्राच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात असतात. पण ज्यावेळी तो थेंब समुद्राचा एक भाग असतो तेव्हा त्याला त्याच्या या शक्तीची वेगळेपणाने जाणीव ठेवावी लागत नाही. पण समजा ते समुद्राचं पाणी आपण एखाद्या घटात भरलं की त्या घटातल्या पाण्याला लक्षात ठेवावं लागतं की मी समुद्राचा अंश आहे अर्थात सहा अहम सोहम. मी समुद्राचा अंश आहे सोहम. घटात भरण्यापूर्वी पाण्याला व्यवस्थित धडा दिलेला आहे की तू समुद्राचा भाग आहेस. समुद्राची सगळी शक्ती तुझ्यामध्ये आहे. समुद्राचा तुला संपूर्ण पाठिंबा आहे आणि तू समुद्राचा एक अविभाज्य घटक आहेस असा धडा पाठ करत सोहम सोहम म्हणत ते पाणी घटात प्रवेश करते झाले. पण घटाचा अहंकार घेतला आणि समुद्राशी संपर्क तुटला की त्या पाण्याची अवस्था टेम्पररी मॅग्नेट सारखी होते. लोहचुंबक कसं की दुसऱ्या लोहचुंबकाला जेव्हा आपण लोखंड चिकटवतो तेव्हा त्या लोखंडाचं लोहचुंबक होतं आणि काही काळ ते लोखंड लोहचुंबकासारखं वागतं पण तात्पुरतं लोहचुंबक होतं टेम्पररी मॅग्नेट. पण संपर्क तुटला की कालांतराने त्याचं चुंबकत्व नाहीसं होतं. तसं या पाण्याचं होतं. घटामध्ये आलो की त्याला विसर पडतो की मी कोण आहे बरं, मी कुठून आलोय. आणि मग गोंधळ लागत ते पाणी विचारायला लागतं कोहम कोहम, कोण आहे मी. किंवा लहान बाळ असतं ना घरात आपल्या, त्याला त्याचं नाव पत्ता काहीच येत नाही आणि ते नाही आलं तरी चालतं कारण ते सारखं आई किंवा बाबा किंवा आजी किंवा आजोबांच्या बरोबरच असतं. पण जेव्हा त्याला शाळेत घालायचं म्हणजे जेव्हा त्याला आपण आपल्यापासनं काही काळ तरी दूर करतो तेव्हा आपण सगळ्यात पहिलं त्याच्याकडून काय घोकून घेतो तर त्याचं नाव आणि पत्ता. कोणीही विचारलं तर कमीत कमी तुला तुझं नाव आणि पत्ता सांगता यायला पाहिजे. आपलं बाळ हरवू नये आणि जर हरवलं तर त्याला कोणीतरी वाटाड्या सापडावा ही प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. पण तरीही काही वेळा मुलं नाव पत्ता नाही नीट सांगू शकत. मी एका मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये काही काळ शिकवत होते, त्यांना ऑब्झर्व करत होते. तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी हेच सांगितलं की आमचं सगळ्यात पहिलं मिशन असतं की ह्या मुलांनी त्यांचं नाव पत्ता विसरता कामा नये. कारण ही हरवण्याची, वाट चुकण्याची, कुठेतरी निघून जाण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि मग ती जर का त्यांचं नाव पत्ता सांगू शकली तर त्यांना कोणीतरी घरपोच करतं. कित्येक वेळा छोटी बाळं किंवा अशी मतिमंद मुलं आपलं आईवडिलांचं नाव, आपला घरचा पत्ता नाही सांगू शकत. रडवेली होतात. आई हवी, बाबा हवे, मी कुठे आलो, हे माझं घर नाहीये, मी इथे राहत नाही. अरे पण मग तू कुठे राहतोस, तुझा पत्ता काय, नाही सांगू शकत. आणि त्यामुळे त्यांना त्यांचे आई बाबा सापडूच शकत नाहीत. जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे ईश्वरी तत्व आहे. किंबहुना
चैतन्याचंच दुसरं नाव ईश्वरी तत्व आहे, परमात्म तत्व आहे. आणि जेव्हा जीवाला देह नाही तेव्हा त्या जिवंतपणाच्या एका समुद्रामध्ये, त्या चैतन्याच्या एका साठ्यामध्ये काही वेगळेपणच नाहीये. सगळीकडे संपूर्ण जिवंतपण आहे. पण तेच चैतन्य, त्यातला काही भाग जेव्हा देहाचा आश्रय घ्यायला लागतो, देह धारण करायला निघतो, तेव्हा त्या चैतन्यातून त्याला संपूर्णपणे ही जाणीव दिलेली असते की मी त्या सर्व शक्तिमान चैतन्याचाच एक अंश आहे. मी ह्या समुद्राचा एक बिंदू आहे. माझा पत्ता काय आहे? सोहम, सोहम, सोहम. तो मी आहे, तो मी आहे. विसरायचं नाही हं, विसरायचं नाही हं. सोहम, सोहम. मात्र गर्भारपणात आणि प्रसव वेदनात ते जिवंतपण मायावेष्टित होतं आणि त्या वैश्विक जिवंतपणाशी त्याचा संपूर्ण संपर्क तुटतो आणि मग टेम्पररी मॅग्नेट सारखं ते जिवंतपण स्वतःची ओळख विसरतो. सोहम याचा विसर पडतो आणि जन्मल्या जन्मल्या अनोळखी प्रदेशात ते बाळ घाबरगुबर होतं. आजूबाजूला कोण दिसतंय, काय दिसतंय, ही कोण माणसं, हे सगळं काय आहे? आणि ते बाळ रडायला लागतं. क्याहा क्याहा क्याहा, कोहम कोहम कोहम, कोण आहे मी, कोण आहे मी, कोण आहे मी. वास्तविक प्रत्येक जीवाचा प्रवास हा फक्त क्याहा क्याहा, कोहम 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 ह्याच दिशेने असतो. पण आजूबाजूला असलेली मोठी माणसं मात्र त्याला भलतीकडेच नेतात. जे बाळ आपलं घर शोधतंय त्या बाळाला रस्त्यातले कुठचे तरी काका, मामा, मावशी, ताई, दादा लॉलीपॉप घेऊन देतात, खायला देतात, स्वतःच्याच घरी घेऊन जातात, समजूत काढतात, पुस्तकं वाचायला देतात. त्याला खोटं खोटं नाव, त्याचं नाव वेगळंच आहे, पण आता ह्याला काय हाक मारायचं, वेगळंच हाक मारतात. तसं सबंध आयुष्यभर जीव शाळेत हरवलेल्या मुलासारखा स्वतःचा पत्ता शोधत असतो, आतून आक्रंदत असतो, विचारत असतो, पण त्याची त्याला भाषाच कळत नाहीये. स्वतःच्या परीने अनेक उपाय करतो, शोधण्याचा प्रयत्न करतो. कोहम कोहम कोहम. अखेर त्याचं आयुष्य संपतं. शोध अपूर्णच राहतो, भलतंच काहीतरी करत राहतो. जैसे चांद देखने छत पर आके चांदनी देख के ही खुश हुए. काय बघायला आलो होतो तेच विसरतो आणि भलतंच काहीतरी बघतो. विसरच पडलाय ना त्याला. ज्या क्षणी आयुष्य संपतं त्या क्षणी बाटलीतला राक्षस कसा बूच उघडल्यावर वाफ होतो की नाही, तसं ह्या देहाहंकाराचं जे बूच बसलाय देह धारण करताना, की त्याच्या आतलं परमतत्व ते बूच उघडता क्षणी बाहेरच्या चैतन्याशी, सिंधूशी एकरूप होतं आणि तो संपर्क होताच विजेचा झटका बसल्यासारखी सगळी कनेक्शन्स जागृत होतात. मायेचं वेष्टन गळून पडतं आणि ज्ञान होतं. अरे मी तर हा होतो, अहम सहा. मी हा होतो, अहम सहा, अर्थात हंस हा. आपण कशावर चर्चा करतोय? हंस एक शक्ती. मी तो आहे ही शक्ती. आपल्या सर्व वैभवाची, सर्व व्याप्तीची, सर्व शक्तीची, ऑमनिपोटेन्स, ओमनीसायन्स, ओमनीप्रेझेन्स, त्याची तत्क्षणी जाणीव होते आणि बाटलीत दाबाने कोंडून ठेवलेला वायू जसा उघडला की फसकन बाहेर येतो, तसा हा स्वतःच्या जाणीवेच्या हंसचा स्फोट होतो. पण तो जेव्हा होतो त्याच क्षणी देह संपलेला असतो. ज्या देहाच्या आश्रयाने त्यांनी कोहम 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 केलं
त्या देहाच्या आश्रयात त्याला हंस ही जाणीवच होत नाही. आणि मग तो जीव सगळ्या मोठ्या चैतन्य शक्तीमध्ये सामावताच आता पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवणार, परत डाव टाकला की नक्की जिंकणार, आता मी विसरणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा बाटलीत शिरतो आणि क्याहा 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 ची सुरुवात होते. कोहम सोहम ते कोहम असं चक्र सुरू होतच राहतं. ही हंस शक्ती, तो म्हणजे मी आहे. सोहम आणि त्याहूनही पुढे मी म्हणजे तो आहे. हे एक्सप्लोरेशन, हे एक्स्ट्रापोलेशन, हे स्वतःला व्याप्त करणं, स्वतःतल्या प्रचंड शक्तीची जाणीव होणं म्हणजे हंस शक्ती आहे. पण बहुतांश वेळा जिवंतपणी ही जाणीव होतच नाही. पत्ता चुकलेल्या मुलाला कुणी ओळखीचं काका भेटले कधीतरी, चुकून असं होतं की एखादं बाळ किंवा एखादं मतिमंद मूल रस्त्याने चाललंय, आपल्या घराच्या कुठेतरी आसपासच आहे आणि कोणीतरी ओळखीचं त्याला बघतं की अरे बाळा तू इथे कसा? काका मला घर सापडत नाही. चल वेडा मला माहितीये, चल मी तुला घेऊन जातो. आता त्याला हे काकाही माहित नसतात किंवा तो ह्या काकानेही ओळखत नसतो. पण तिथे प्रश्न आहे की ह्या काकांवरती विश्वास ठेवायचा का आपला आपण शोधत राहायचं? हे काका कोण आहेत ते माहिती नाही, पण माझं घर हरवलंय, माझे आई बाबा मला मिळत नाहीयेत. दोन पर्याय आहेत. काकांना म्हणायचं नको, मी नाही तुमच्या बरोबर येणार, मला माझी आई पाहिजे. विश्वास नाही काकांवर, शोधत बस आईला. आणि दुसरं, पटकन काकांचं बोट धरणं, काका तुम्ही मला घरी पोचवाल, माझ्या आईकडे पोचवाल, माझ्या घरी पोचवाल? हो बाळा मी तुला घरी पोचवेन, माझा हात धर, घट्ट धर, घाबरू नको, हं मी आहे. मला तुझं घर माहिती आहे, चल मी तुला तुझ्या घरी सोडतो. जर मुलाने विश्वास ठेवला आणि काकांचं बोट घट्ट धरून ठेवलं तर काका त्याला घरपोच करतात. तसं भरकटलेल्या व्याकुळ जीवाला गुरुशक्ती भेटते. ती म्हणते त्यावर विश्वास ठेवला, त्यांचं बोट जर घट्ट धरून ठेवलं तर ते आपल्याला याची देही याच डोळा, पाहिन मुक्तीचा सोहळा, आपल्या हंस शक्तीची जाणीव जिवंतपणे करून देतात. सोहम हंसहा चा मंत्र जप देतात, कन्व्हर्ट करतात, रिव्हर्ट करतात. सोहमच्या उलट हंस आहे. सोहमकडे उलटीकडनं पाहायला लागलं की हंस आहे, पण ती दृष्टी देणारे गुरु असतात. गुरुगीतेमध्ये श्री गुरुचरित्रांतर्गत गुरुगीता आहे, त्याच्यामध्ये गुरूंचं जे नमन आहे, ध्यान आहे, त्याच्यामध्ये म्हटलंय हंसाभ्याम परिवृत्त पत्रकमलैर दिव्यैर जगत्कारणैः विश्वोत्कीर्णमनेक देह निलयै स्वच्छंदमात्मेच्छया तद्योतं पदशांभवं तु चरणं दीपांकुरग्राहिणं प्रत्यक्षाक्षर विग्रहं गुरुपदं ध्यायेत विभूम शाश्वतम. अशा विभू आणि शाश्वत गुरुपदाला मी नमन करतो. या श्लोकांचं अजून सखोल विवेचन कदाचित आपल्या ह्या चर्चेच्या कटाहाच्या थोडंसं पलीकडे ठरेल, पण अशा गुरुशक्तीच्या आश्रयाने जीवाचा राजहंस होतो आणि अशा राजहंसाने नीर क्षीर विवेक दाखवत डौलाने विहार न केला तरच नवल. हंस एक शक्ती, हंस एक स्थिती. Thank you for joining in. Stay tuned for some more such explorations. Bye.